नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, कालच तुम्हाला मी एक आनंदाची चांगली बातमी दिलेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, माननीय प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती आता छान आहे आणि ते लवकरच कामाला लागतील असे संकेत मिळालेले आहेत. प्रत्यक्ष त्यांनी व्हिडिओ देखील बनवला आहे. एखादी व्यक्ती ज्या वेळेला रुग्णालयात ॲडमिट असते आणि हृदयामध्ये रक्ताच्या गाठी झाल्या म्हणून ती ॲडमिट आहे, तिच्यावर एन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झालेली आहे, अशा वेळी खरं तर आपली परंपरा आहे की अशा व्यक्तीला बरं होण्यासाठी शुभेच्छा द्यायच्या. अशा व्यक्तीला त्रास होईल, मानसिक त्रास होईल, अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य करू नये हे सर्वसाधारण सर्वसामान्य लोकांना माहीत आहे. उलट अशा व्यक्तीला आपण धीर देत असतो किंवा अशा व्यक्तीची काळजी घेत असतो. अर्थात हे सगळं राजकारणात होणं कठीणच आहे, कारण राजकारणामध्ये सध्याचं राजकारण ज्या पद्धतीचं सुरू आहे, पण म्हणजे 2019 नंतर महाराष्ट्रातल्या राजकारणाने जी दिशा मिळालेली आहे, दिशा आहे की दिशाहीन झालं आहे, त्याबद्दलही अनेक तज्ज्ञ चर्चा करत असतात. पण प्रकाश आंबेडकर रुग्णालयात असताना त्यांनी जे विधान केलं आहे आणि ते विधान त्यांच्या दृष्टीने अगदी बरोबर आहे. त्यांनी त्याबाबत दाखले देखील दिले आहेत, त्याचे आपल्याला अनुभव देखील आलेले आहेत की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आरक्षणाबाबतच्या त्याचं काँग्रेस सरकारने आणि भारतीय जनता पार्टीने, काँग्रेसने आणि भारतीय जनता पार्टीने कसं स्वागत केलं आहे. काँग्रेसने ताबडतोब आपल्या 2 राज्यामध्ये त्या नीती लागू केलेल्या आहेत, हे देखील तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाला धोका आहे. होय, विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण, मागासवर्गीयांचं आरक्षण या सगळ्याला धोका आहे. ओबीसी आरक्षणानंतर धोका सुरू झालेलाच आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे, त्यांच्या मागणीमुळे ओबीसीमधूनच त्यांना मराठ्यांचं आरक्षण हवंय सरसकट, धोका आहे. आता आरक्षण सरसकट कोणी काढू शकेल का, आरक्षण निघून जाईल का, हे सगळे वेगवेगळे मुद्दे आहेत. परिस्थितीनुसार ते मुद्दे आपल्या समोर येत राहतील. पण प्रकाश आंबेडकरने जे विधान केलं आरक्षणाबाबत, त्यावर एक भ्रमिष्ठ व्यक्ती बोललेली आहे. मी भ्रमिष्ठ व्यक्ती म्हणतोय, लक्षात घ्या, भ्रमिष्ठ का म्हणतोय. आणि त्यांनी असं विधान केलंय त्या भ्रमिष्ठ व्यक्तीने की प्रकाश आंबेडकर यांनी ICU मधून भ्रम निर्माण करणारी वक्तव्य करू नयेत. भ्रम निर्माण करणारी वक्तव्य म्हणजे बघा किती मोठी गंमत आहे. स्वतः भ्रमिष्ठ असणाऱ्या आणि स्वतःच्या वागण्याने, स्वतःच्या वर्तनाने इतरांना भ्रमिष्ठ करणाऱ्या व्यक्तीने प्रकाश आंबेडकर, माननीय प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल बोलताना किमान स्वतःची लायकी बघायला हवी होती. पण अर्थात भ्रमिष्ठ व्यक्ती म्हटलं की तो काही संबंधच येत नाही, कारण त्याला स्वतःची लायकी बघणं, स्वतः किती उमेदवार निवडून आणू शकतो, स्वतः किती वेळा निवडून आलाय, हे सगळं बघणं आवश्यक असतं आणि ते कधी केलेलंच नाहीये. संजय राऊत, मला लक्षात आलं असेल मी कोणाबद्दल बोलतोय आणि त्याबद्दल प्रचंड संताप व्यक्त होतो आहे. संजय राऊतांच्या विधानाबद्दल, संजय राऊतांनी जे प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत विधान केलं, भ्रम पसरवू नये, यामुळे मागासवर्गीय समाजाचे लोक, आरक्षणवादी लोक, प्रकाश आंबेडकर यांचे समर्थक हे सगळेच नाराज झालेले आणि त्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता सगळ्याच प्रतिक्रिया काही आपला मीडिया दाखवत नाही, पण त्या प्रतिक्रिया उमटत आहेत आणि कदाचित त्यांचं हे विधान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा घात करणार असं दिसतंय. होय, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचा घात होण्याची शक्यता आहे. खरं तर प्रकाश आंबेडकर यांनी सगळ्यात आधी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यापुढे मैत्रीचा हात केला होता शिवसेना फुटल्यानंतर. त्यानंतर सगळं काय राजकारण झालं लोकसभेच्या जागा वाटपाबाबत ते देखील तुम्हाला माहिती आहे. आता मी भ्रमिष्ठ व्यक्ती का म्हटलं, सगळ्यात आधी यांना भ्रम आहे की हे अतिशय कुशल असे राजकीय नेते आहेत, यांच्या पाठीशी लाखो समर्थक आहेत असा संजय राऊतांचा भ्रम आहे. जी व्यक्ती एकदाही साध्या नगरसेवक पदाची निवडणूक देखील लढलेली नाही, होय, निवडून येण्याचा प्रश्नच नाही, कारण लढलेलीच नाहीये, आणि त्या व्यक्तीला असं वाटणं हा एक भ्रम आहे. उद्धव ठाकरे यांना भ्रमात वारंवार लोटणाऱ्या, भ्रमात टाकणाऱ्या
व्यक्तींमध्ये सगळ्यात पहिला समावेश आहे तो संजय राऊत यांचा. उद्धव ठाकरेंच्या मनात मुख्यमंत्री पदाचं स्वप्न इतकंच नव्हे तर पंतप्रधान पदापर्यंतची स्वप्न पेरण्याचं काम, भ्रम निर्माण करण्याचं काम हे संजय राऊतांचंच आहे. तुम्हाला सगळ्या संजय राऊतांच्या विधानांची जर आठवण झाली, तुम्ही जर लक्षात ठेवलं असेल किंवा आपण सोशल मीडियावर तपासलं तर तुम्हाला हे सगळं लक्षात येईलच की जे सरकार अनैसर्गिक आघाडी बनलं, अनैसर्गिक आघाडीचे सरकार झालं, त्याचे मूळ कोण होते तर संजय राऊत. सगळ्यात मोठा भ्रम आहे उद्धव ठाकरेंचा की संजय राऊत हे शिवसेनेचे आहेत आणि तो भ्रम कायम ठेवण्याचं काम संजय राऊत अनेक वर्ष करतायत. खरं तर असं बोललं जातं की संजय राऊत खरे तर शरद पवार यांच्याकडून आलेली व्यक्ती आहेत किंवा यांनी पेरलेली व्यक्ती आहे, शिवसेनेमध्ये पेरलेली व्यक्ती आहेत आणि शिवसेना संपवण्याचं काम करतायत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. ज्यावेळी शिंदेंनी बंड केलं त्यावेळी देखील शिंदेंनी आणि त्यांच्या आमदारांनी सांगितलं की संजय राऊत यांच्या वागण्यामुळे, यांच्या उद्धटपणामुळे हे सगळं घडलेलं आहे. ज्यावेळी काही आमदार निघून गेले सुरुवातीला शिंदेंबरोबर, त्यावेळेला काही आमदार भेटायला गेले होते मातोश्रीवर आणि त्यांनी सांगितलं की शिंदे साहेबांबरोबर असे असे आमदार गेले आहेत. त्यावेळी देखील संजय राऊत म्हटले की तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही देखील जा. बघा, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना एकटं पाडण्याचं काम केलेलं आहे, त्यांना भ्रमात ठेवण्याचं काम केलेलं आहे. कोरोनाच्या काळातल्या ज्यावेळी शिवसेने सरकार होतं, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्रीपदी होते, त्यावेळी त्यांच्या झालेल्या मुलाखती, संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखती, कशा पद्धतीने उद्धव ठाकरेंनी कुशलतेने परिस्थिती हाताळली आणि WHO त्यांनी सल्ला द्यावा असा भ्रम त्यांच्या मनात पेरणारे कोण? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल जो बायडन, पुतिन, प्रिन्स चार्ल्स वगैरे चर्चा करतात आणि कोण है ये उद्धव ठाकरे, हमें मिलना चाहिए असं म्हणतात. हा भ्रम कोणी निर्माण केलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात? लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पंतप्रधान होऊ शकतात हा भ्रम देखील कोणी निर्माण केलाय? ज्यावेळी संविधान हातात घेऊन राहुल गांधी फिरत होते आणि संविधान धोक्यात अशा घोषणा देत होते, त्यावेळी संजय राऊतांना वाटलं नाही की हा भ्रम आहे, संविधान धोक्यात आहे, संविधान मिटवलं जाणार आहे, संविधान संपवलं जाणार आहे. हा भ्रम ज्यावेळी निर्माण केला जात होता तेव्हाही संजय राऊतांना कधी वाटलं नाही. म्हणजे बघा, आणि सगळ्यात मोठा भ्रम, स्वतःला शिवसैनिक समजणं. छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत, त्यांचं नाव घेऊन स्वप्ना पाटकर या महिलेला, तो ऑडिओ व्हायरल झालेला तुम्ही बघितलाय, या महिलेला शिवीगाळ, आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्या व्यक्तीने किती मोठा भ्रम बाळगलाय की ते शिवसैनिक आहेत. जे भ्रष्टाचाराच्या आरोपात ज्यांनी पत्रसाळीतल्या लोकांना बेघर केलेले आहे, 100 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात जे जेलमध्ये जाऊन आलेले आहेत आणि जे जामिनावर बाहेर आहेत, जामिनावर, याचा अर्थ निर्दोष नाही आहेत, ती केस अजूनही चालेल. भारतीय न्यायव्यवस्था खूप तुंबलेली आहे, त्यामुळे खटल्यांचे निकाल पटापट लागत नाही, वर्षानुवर्ष रेंगाळत राहतात. त्यांना अजून एक भ्रम आहे की आपण निर्दोष आहोत आणि आपल्याला कोर्टाने सोडून दिलेलं आहे, कोर्टाने आपल्याला सोडून दिले. हा भ्रम त्यांचा स्वतःचा आहे, त्यांनी इतरांचाही, त्यांच्या समर्थकांचाही. हा समर्थक म्हणजे कोण तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे समर्थक, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे समर्थक, हे सगळे आपलेच समर्थक आहेत असं समजतात. गद्दार, 50 कोटी, 50 खोके, हा देखील भ्रम कोणी पसरवलाय, कारण एकही पुरावा समोर आणू शकलेले नाहीत, कोणीही तो पुरावा देऊ शकत नाहीये. तरी देखील एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचं काम, त्यांच्यावर गेलेल्या आमदारांना बदनाम करण्याचं काम कोणी केलेलं आहे? मी कोणाचीच बाजू घेत नाही, मी फक्त वस्तुस्थिती मांडतो आहे. आणि त्यामुळे एखाद्या भ्रमिष्ठ नेत्याने माननीय प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल बोलणं अत्यंत चुकीचं आहे आणि समाजात याचा रोष व्यक्त होतो आहे. आंबेडकरवादी चळवळी नाराज आहेत, प्रकाश आंबेडकरांचे समर्थक नाराज आहे आणि त्याचा फटका देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला बसणार आहे. हे संजय राऊतांना कळत नाही का? त्यांना किती जरी वाटलं की आपण फार मुत्सद्दी आहोत, विश्वातल्या प्रत्येक गोष्टीवर आपण बोललंच पाहिजे, म्हणजे हे सगळे स्वतःबद्दलचे भ्रम आहे, तर अशा भ्रमिष्ठ व्यक्तीने कृपया
प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल विधान न केलेली बरी. त्यांनी स्वतःचा पक्ष जपला असता तर आज परिस्थिती वेगळी असती महाराष्ट्रात. अशा सगळ्या गडबडी झाल्या नसत्या. बघूयात, विधानसभा जवळ येते आहे, तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि 23 तारखेला कळेलच कोणाचा भ्रमाचा भोपळा फुटतो ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि आपलं मत पक्क ठेवा, आपलं मत ठाम ठेवा. गॅस सिलेंडरवर शिक्का. यावेळी वंचितला आपण मोका द्यायचा आहे, वंचितला संधी द्यायची आहे. मागच्या वेळी लोकसभेच्या वेळेला आपण जो भ्रम निर्माण केला होता राहुल गांधी आणि मंडळींनी, त्या भ्रमात अडकलो होतो आणि आपण भरकटून मतदान केलं नव्हतं वंचितला. ते आता पुन्हा वंचितकडे येऊ द्या अशी विनंती. भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमन मॅनसह. धन्यवाद.